अजब रमा राघवची जोडी. आपल्या कंपनीला हे जे रक्षाबंधनचं प्रोजेक्ट मिळालेलं आहे त्याचा टीम लीडर असेल मिस्टर राघव पुरोहित. मिस्टर राघव, हे माझ्याकडून तुला छोटस गिफ्ट आहे. काँग्रेट्स माय बॉय, काँग्रेट्स. धन्यवाद सर, मी ही नवी जबाबदारी खूप मनापासून पार पाडली. आय डोंट बिलीव्ह दिस. हे सगळं माझ्यावर इतकं बॅकफायर कसं झालं? राघवचा जॉब तर गेला नाही, वर तो आता माझा बॉस झाला. नो 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 नो. पण मी आता गप्प राहणार नाहीये. राघवला माझा बॉस बनून डोक्यावर नाचायला देणार नाहीये. काय करू आता? Shit. ना ऐक ना, बोल, माझं काम करशील? हो बोल. तू अगं जाऊन राघवला जाऊन विश नाही केलंस, काँग्रेस कर ना त्याला जाऊन. अगं आता तर केलं ना. अगं तू सगळ्यांबरोबर त्याला विश केलंस ना. पर्सनली जाऊन त्याला विश कर. नाही म्हणजे त्याला हक कर, त्याला घट्ट मिठी मार. लेट हिम नो ना तू त्याच्याबद्दल किती प्राऊड फील करतेस ते. गो रॅम्स. आय डोंट थिंक सो राघवला हे सगळं केलेलं आवडेल. का? अगं असं काय करतेस? एरवी आपण जेव्हा हॅपी असतो एकमेकांसाठी तेव्हा आपण हक करूनच काँग्रेस करतो ना. मग आता त्याला केलं तर काय हरकत आहे? मोना जा का, तू हिचं नको ऐकू. विश कर. ओके, एनिथिंग फॉर यू रॅम्स. गो. कॉंग्रॅच्युलेशन्स राघव, कॉंग्रॅच्युलेशन्स. तू आमच्या कंपनीचा सगळ्यात बेस्ट एम्प्लॉई आहे. धन्यवाद. राघव राघव राघव, कॉंग्रॅच्युलेशन्स यार. सो प्राऊड ऑफ यू यार. कॉंग्रॅच्युलेशन्स. आज हे सक्सेस फक्त तुझ्यामुळे मिळालं आपल्या कंपनीला. सो 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 प्राऊड ऑफ यू. मॅडम काय करताय तुम्ही? पण सहकारी होत ना, असं नका करू. तू फोटो का काढतेस? जस्ट कॅज्युअली. काय एवढं? अरे पण मी तर फक्त तुला कॉंग्रॅट्स केलं. कम ऑन माय बॉय, इट वॉज जस्ट अ फ्रेंडली हॅग. प्रेमाची मिठी होती. नाही मला मान्य आहे सर, पण मला सवय नाही हो या सगळ्याची. नाही मला मान्य आहे तुम्ही सगळे माझं कौतुक करताय, इथे माझ्यासाठी तुम्ही जमला आहात. पण कौतुक करण्यासाठी शारीरिक जवळीक कशाला? शब्द पुरेसे असतात ना. मोनाताई मला माफ करा, पण मला नाही आवडलं. अरे तू जे काही बोललायस ना ते सगळं माझ्या डोक्यावरून बाउन्सर गेलंय. ओके फाईन. ओके गाईज, लेट्स सेलिब्रेट नाउ. कम ऑन गाईज. रॅम्स, सांग ना तू या फोटोजचं काय करणार आहेस? काय? डोंट वरी बेबी, तुला पण लवकरच कर. इनफॅक्ट तुला काय मोठा धमाका झाला ना अख्ख्या जगालाच कळणार हा फोटो बॉम्ब कुठे फुटणार आहे. अरे 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 अजय, मला मंदिरात महापूजेसाठी 5000 वाती वळायचे. हा बोल बोल, मस्त जा. वळ काय वळ, त्यात माझे एक काटकुळे हात. मला एकट्याने कसं जमणार आहे ते? तू तुझा फोन साईडला ठेव ना आणि मला मदत कर की. नाही बघ नारायणा, मी काय सांगते, मी आता वेब सिरीजचा जो एपिसोड बघते ना, आत्ता संपेल, 5 मिनिटात संपेल. म्हणजे त्याच्यानंतर आणखी एक एपिसोड 45 मिनिटं. तो झाला की मग मदत करेन मी तुला. तुझे हात काटकुळे, मग आकाशाचा रंग पिवळाच म्हणायला हवा. नारायणा, अरे केव्हाची तुझ्या मागे लागले मी मदत करते म्हणून. तू ऐकतच नाही माझं. थांब जरा, आता मीच करते मदत.
कार्तिकेय, अरे एवढ्या पातळ आसनावर का बसलास? हा, किती गारवा आहे, थंडी आहे, बाधेल तुला. पाठ तरी घ्यायचास. बाहेर खूप थंडी असेल ना आबा? तर नाशिकच्या थंडीची कीर्ती उगीच दूरवर पसरलेली नाहीये. माझ्या तर हाडापर्यंत जाते. आता त्याच्यात त्रासच व्हायला लागला. आबा पटकन चहा टाकू का? नाही नको नको. अहो वा पुढे वा. अरे पुढे वा बरं. शालिनी, अगं मी तर तुला काही म्हटलं नाही की मला थंडी वगैरे वाजते. तुला कसं काय कळलं? काय सांगायची काही गरज आहे का? मग इतकी वर्ष आपण संसार करतोय त्याला काय अर्थ राहिला? घ्या. ऐक, श्रुती बाळा, अभ्यास कसा चाललाय? आणि काही अडचण आली तर राघवला विचारत जा. पण दादा घरी कुठे आहे त्यासाठी? म्हणजे राघव अजून आला नाही ऑफिस मधून? उशीर झालाय त्याला. हा? अरे गजानना, तो आता ऑफिसला जातो, शाळेत नाही. की घंटा वाजली, तास संपला की आला धावत घरी. किंवा भाजी आणायला पण नाही गेलाय की घासाघीस केली, 4 पैसे दिले, भाजी पिशवीत घातली आणि आला घरी. तो आता मोठ्या कंपनीत काम करतो. तिथे जाण्याची वेळ नक्की असते, येण्याची नाही. हो ना, ते ऑफिस बंद झालं तरी त्यांची कामं सुरूच असतात. हो. हो. आबा तुम्हाला मेसेज आलाय बहुतेक. अरे हो. अरे कार्तिकेय, तुझं झालं का वाचून? हो आला. जरा बघ, तो त्र्यंबक त्याच्या मुलाच्या पत्रिकेचे फोटो पाठवणार होता. तेच आले असतील बघ. गर्ल्स, मी गाडी स्टार्ट करते. रॅम्स, डोंट माइंड, पण तुझ्या डोक्यात काहीतरी डेंजरस चाललंय, राईट? व्हॉट? काय बोलतेस तू? हो, तू राघव आणि मोनाचे फोटोज क्लिक केलेस. त्याचं तू काय करणार आहेस? तू ते मगाशी कोणाला तरी सेंड केलेस ना? का तू ते अपलोड केलेस? अगं, हे फोटोज कोणी पाहिले ना तर लोकांना हेच वाटेल की राघव आणि मोनाचा अफेअर सुरू आहे. नेहा चिल. मी ते फोटोज कुठेच अपलोड नाही करणार आहे अगं, किंवा लोकांनी ते बघावं आणि त्याच्यावर रिॲक्ट करावं असं मला नको आहे. माझं टार्गेट फक्त एकच आहे, फक्त त्याने हे फोटोज बघावे एवढंच मला वाटतंय. आणि मी त्यालाच हे फोटोज पाठवले. डोंट वरी. कोणाला? राघव पुरोहितच्या डॅडला. व्हॉट? अगं, त्याची फॅमिली खूप कन्झर्वेटिव्ह आहे, स्पेशली त्याचे डॅड. आय नो बेबी, म्हणूनच मी त्यांना ते फोटोज पाठवले. आता ते फोटोज मिस्टर गजानन पुरोहित बघतील ना, तेव्हा मजा येईल. पण तुला त्यांचा नंबर कसा मिळाला? नाही, तू किती स्टुपिड आहेस ग. तुझ्या स्मार्टला मला ती मोना वाटते. अगं, आपल्या ऑफिसमध्ये डेटाबेस आहे, त्याच्यामध्ये सगळ्यांचे बॅकअप नंबर्स असतात. आताच राघवच्या फॅमिलीचे पण नंबर होते, डॅडचा नंबर होता, ते मला मोनाने आजच काढून दिलाय. व्हॉट इज दिस रॅम्स? तुला कळतंय का? तू राघवची फुल वाट लावली आहेस. अगं, बिचारा किती हॅपी होता तो. त्याच्या घरच्यांनी हे फोटोज पाहिले ना तर त्याच्या घरी अर्थक्वेक येईल. अर्थक्वेक. आय नो. आणि म्हणूनच मी ते फोटोज पाठवलेत ना त्यांना. आता त्याला कळेल तो कोणाच्या अगेन्स्ट गेलाय. स्वतःला खूप ग्रेट समजत होता ना तो. फक्त त्याच्या डॅडने ते फोटोज बघू दे. बघ तू किती मजा येते ते. अरे काय रे, आले ना फोटो? आबा, फोटो आलेत पण पत्रिकेचे नाही आहेत. मग कसले आले? आबा, राघव. काय आबा आबा बघू दे, माझ्याकडे दे. आबा, अरे देवा, हे काय बघतोय मी? काय झालं? बोल.
अहो काय झालं बघा ना. अरे हे सगळं भयानक आहे. काय झालंय एवढं? बघू दे बरं आई इकडे. आई तू नाही बघितलं तरच बरं. माफ करा आबा, लहान तोंडी मोठा घास घेत असेल. पण राघव हे करायला का ऑफिसला जातो? हे त्याचं स्वप्न आहे. आणि राघवला हे करता यावं म्हणून का आपण सगळ्यांनी रात्र जागवत त्याला साथ दिली? आबा, समाजात तुमचं स्थान खूप मोठं आहे. राघव ते उद्ध्वस्त करायला निघालाय. अहो सांगाल का नीट मला? द्या इकडे. अहो द्या मला बघू दे. आई, अगं हे कसं शक्य आहे? म्हणजे हा फोटो खोटा आहे असं म्हणायचंय का तुला? आपल्या घराचे संस्कार काय आहेत आणि राघव हे काय करतोय? पण दादा असं नाहीये. श्रुती तू गप्प बस. या गोष्टीत बोलण्या इतकी तू अजून मोठी झालेली नाहीयेस. पण आपला राघव मोठा झालाय. घराचा उंबरठा काय त्यांनी ओलांडला, मी दिलेली शिकवण पार विसरला येतो. स्वैर वागायला लागलाय. काय? नाही, हे शक्य नाही. असंच झालंय आई, आणि त्याचा पुरावा आहे आपल्या हातात. राघवचा एका मुलीबरोबर फोटो, आणि ती मुलगी त्यात. शी. अहो नाही, तू माझं मन मला सांगते. आपला नक्की काहीतरी गैरसमज झालाय. आपला राघव असा वागूच शकत नाही हो. शालिनी, राघवला जोपर्यंत नोकरी लागली नव्हती तोपर्यंत मलाही असंच वाटत होतं. आपला परंपरागत व्यवसाय सोडून राघव जेव्हा नोकरी करायला लागला तेव्हाच हे सगळं बदललं. शालिनी, मी तुला म्हटलं होतं ना, राघवला बाहेरचं वारं लागेल. मग आता तेच होतंय ग सगळं. त्याच्यावर संकट येतील. एवढंच नाही तर त्याची मान मर्यादा धुळीस मिळेल. त्याच्या जीवाला धोका होऊ शकतो. अहो मी सांगते ना, हे कुणीतरी मुद्दामून केलंय. म्हणजे राघव बाबत कुणाच्या तरी मनात राग असणार आहे, आणि म्हणून त्यांनी हा असा फोटो करून आपल्याला पाठवला असणार. अगं आई, फोटो जरी मुद्दामून काढला असेल पण फोटोमध्ये जे आहे ते तरी खरं घडलं असणार ना. अगं आपला राघव एका परस्त्रीशी. मी तर फोटो बघूच शकत नाही. इतकं बोलताय, बघू दे तरी मला, बघू दे. अगं आजी, नाही, या फोटोत वाटेल ते दिसत असलं ना तरी त्याच्यावर विश्वास ठेवायची गरज नाहीये. राघव येईल ना आता घरी, त्याला विचारूया. त्याच्याकडनं कळेल आपल्याला खरं खोटं काय ते. आणि माझी खात्री आहे, माझा राघव वेडं वागूच शकत नाही. बरोबर आहे, आई म्हणतात तेच खरंय. अहो आपला राघव विचार. शालिनी, त्याच्या चुकांवर पांघरून घालू नका. शालिनी, आपण त्याला हे संस्कार दिलेत का? अरे ज्याचा आपल्याला अभिमान वाटतो तोच आपलं नाव धुळीला मिळवायला निघालाय. गजानना, तू एवढंच ओळखलंस का रे राघवला? तुझ्या स्वतःच्या मुलापेक्षा कोणीतरी दुसऱ्यांनी पाठवलेल्या फोटोवर जास्त विश्वास आहे तुझा? आबा, आपल्या राघवने कुठल्या मुलीकडे नजर वर करून बघितलं सुद्धा नाहीये. तो हे असं सगळं करणं शक्यच नाहीये. छे आबा, मी तुम्हाला सांगतो ना, हा फोटो खोटा असणार. अरे गप्प बसा. अरे प्रेम इतकंही अंधळ असता का म्हणे की आपल्या माणसाच्या चुका आपल्याला दिसणार नाहीत. अरे राघवला नोकरी लागल्यापासून त्याचं हे सगळं वागणं बदललंय हे तुमच्या कोणाच्याच लक्षात आलं नाही. राघवच्या डोक्यात फक्त ऑफिसचाच विचार का असतो हे आता माझ्या लक्षात आलंय. सकाळी घाईघाईत उठायचं, ऑफिसमध्ये जायचं, यायला उशीर होतो, आणि या सगळ्या मागचं खरं कारण त्या फोटोमध्ये आहे. नाही, पण आता मी हे सगळं खपवून घेणार नाही. येऊ दे राघवला. आल्यानंतर या सगळ्या प्रकरणाचा मी सोक्षमोक्ष लावणार आहे. दादा आला वाटतं.
देवा, राघवला ह्यांचा राग सहन करण्याची शक्ती दे. राघवची हुशारी दिसण्याचे दिवस संपले. आता आबा ह्याला असे सरळ करतील की राघव परत माज नाही करणार. अरे तुम्ही इथे? मला वाटलंच होतं तुम्ही माझी वाट बघत असणार. आजचा दिवस ना फार छान होता. सगळे खूप आनंदात होते, साजरा करत होते आजचा दिवस, म्हणून जरा मला यायला उशीर झाला. पण मी आनंदाची बातमी घेऊन आलोय. क्लायंटला आमचं प्रोजेक्ट खूप आवडलं, खूप खुश आहेत ते. आता आमच्या कंपनीला ह्या सगळ्यामुळे इतका फायदा होणार आहे की काय सांगू. पण खरं सांगू काय, हे सगळं शक्य झालं कारण तुम्ही सगळ्यांनी मला साथ दिली. आणि आबा, प्रेझेंटेशनच्या आधी सुद्धा इतक्या अडचणी आल्या ना की काही विचारू नका. अहो, सदाफुलीने सुद्धा मला साथ दिली नाही. मग मला रिक्षा शोधायला लागली तर रिक्षाही मिळेना. वर हे धडपडलो सुद्धा. पण मी शेवटी कसा बसा ऑफिसला पोहोचलो. तिथे गेलो तर आमचे सौरभ सर निघून गेले होते. नाही, पण मी गाठलं ना त्यांना. मी गाठलं आणि प्रेझेंटेशन दिलं त्यांना. आणि ते इतके खुश झाले, इतके खुश झाले की त्यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये मला खूप मोठ्या पगाराची नोकरी ऑफर केली. मग घेतलीस ती नोकरी? नाही नाही, नोकरी कशी घेईन मी? बबली सरांशी प्रतारणा केल्यासारखं होईल ना ते. आणि आबा, तुम्हीच म्हणता ना, हवं म्हणणारा गरीब आणि पुरे म्हणणारा श्रीमंत असतो. नाकारली मी ती नोकरी. पण आता तुझ्या समोर काय वाढून ठेवलंय ते तुला नाही माहित राघवा. पण आई, ते ना माझ्या खूप मागे लागले होते. पण मी जेव्हा त्यांना माझी बाजू समजावून सांगितली तेव्हा त्यांना पटलं. पण मला माझ्या हक्काचं बक्षीस मिळालंच. हो का? कुठलं? बबली सरांनी मला टीम लीडर केलंय. आता पगार वाढ तर होणारच, पण माझे अधिकार सुद्धा वाढणार आणि अर्थात जबाबदारी सुद्धा. आई, तुला सांगू, ह्या आधी इतक्या कमी वेळात टीम लीडर कोणीच झालं नव्हतं आमच्या कंपनीमध्ये. हा मान सगळ्यात पहिले मला मिळाला. मला माहिती होतं तुझ्या डोळ्यात आनंदाश्रू नक्की आहे. आनंदाश्रू नाही येते, दुःखाश्रूच आहे. अरे राघवा, तू इतका वाईट वागलायस की त्याची लाज तुझ्या आईच्या मनात मावत नाहीये. ती अशी डोळ्या वाटे उघडते रे. आबा, मी काय वाईट वागलं मला सांगा ना. राघव, तुला काय वाटलं आम्हाला कधीच काहीच कळणार नाही? अरे पाप कधीच लपून राहत नाही राघव. त्याची बातमी वणव्यापेक्षा जास्त वेगाने पसरते. पाप? आबा, मी काय पाप केलं मला सांगा तरी. शाबास. जे राघवा, आता तू खोटंही बोलायला शिकलास. हा, म्हणजे पुरता वायात गेलास. ऐकतेस ना शालिनी, ऐकतेस ना? आपल्या मुलाने चुका केल्या आहेत, पण त्या लपवण्यासाठी आता किती सणसूटपणाचा आवडतोय तो. आबा, आई, तू तरी सांग ना मला, मी काय केलंय? वहिनी, आई, माझी काय चूक झाली सांग ना. त्यांना काय विचारतो? मला विचार ना. नाही, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे राघवा. ऑफिस मध्ये तू कशासाठी जातोस रे नेमकं? काम करायला जातो आबा. आणि खरंच मी फक्त काम करतो, दुसरं काही करत नाही. इथे तिथे बघत सुद्धा नाही मी. नारायणा, दे तो फोन. राघवा, आता तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा का या गोष्टीवर विश्वास ठेवायचा? आता का गप्प बसलास? हा, फोटो बघून मान खाली गेली ना तुझी? शरम वाटली ना तुला?
मग राघवा तुझं कृत्य बघून तुझी मान खाली गेली, मग आम्हा घरच्यांची काय अवस्था झाली असेल रे? आणि तरी आम्ही तुझ्या चुकीचं समर्थन करायचं? भाऊ, मी मगाशीही खोटं बोलत नव्हतो आणि आत्ताही मी खोटं बोलत नाहीये. त्या फोटोत दिसतंय तसं खरंच काही घडलं नाहीये. म्हणजे हा फोटो खोटा आहे? अरे दादा, हल्ली फोनवरती असे फोटो तयार करता येतात. कोणीतरी मुद्दाम केलं असेल हे. श्रुती, खरा आहे तो. प्रत्यक्षात काढला गेला. पाहिलं ना, मगाशी तुम्ही सगळेजण राघवची बाजू घेऊन मला सांगत होतात तो असं करणार नाही याचं ठामपणे सांगत होतात. आपल्या सगळ्यांचं नाक कापलंय त्यांनी, स्वतः कबूल करतोय तो. नाही नाही आबा, तुमचं नाक कापलं जाईल असं मी कधीच वागणार नाही आणि आजही नाही वागलं. मी हवं तर तुमची शपथ घेऊन सांगतो. राघवा दूर हो.